गणित भाग 1 संकीर्ण प्रश्न संग्रह 1 काय करणार आहोत, सोडवणार आहोत. प्रश्न 1. पुढील प्रश्नांसाठी अचूक पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. एम हा संच असा आहे की त्याच्यामध्ये 1, 3, 5 हे घटक आहे. संच एन मध्ये 2, 4, 6 हे घटक आहेत. तर आपल्याला एम छेद एन मध्ये कोणकोणते घटक असतील ते काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. आता छेद म्हणजे काय, तर दोन संचांमधील जे सामायिक अवयव आहेत. सामायिक म्हणजे काय, तर जे अवयव दोन्ही संचांमध्ये आहेत. आता बघूया, 1, 3, 5 या विषम संख्या आहेत. 2, 4, 6 या समसंख्या आहेत. आपल्याला माहिती आहे समसंख्या आणि विषम संख्यामध्ये कोणतीही संख्या सामायिक येऊ शकत नाही आणि म्हणून एम छेद एन मध्ये एकही घटक नाहीये आणि म्हणून याच्यासाठी पर्याय कोणता असेल, पर्याय सी हा एम छेद एन हा काय आहे, रिक्त संच आहे. रिक्त संच फाय या चिन्हाने काय केला जातो, दर्शविला जातो. म्हणून या उपप्रश्नासाठी अचूक पर्याय आहे पर्याय सी फाय. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. पी हा अशा सर्व एक्स चा संच आहे की एक्स ही विषम नैसर्गिक संख्या असून एक लहान आहे कुणापेक्षा, एक्स पेक्षा, आणि पेक्षा लहान आणि बरोबर 5. म्हणजे एक्स ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे, 5 पेक्षा लहान किंवा 5 एवढी आहे. हा संच आपल्याला काय करायचा आहे, यादी पद्धतीने काय करायचा आहे, लिहायचा आहे. आता लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत. एक तर ती विषम नैसर्गिक संख्या असली पाहिजे आणि त्याचबरोबर 1 पेक्षा मोठी आणि 5 पेक्षा लहान किंवा 5 एवढी असली पाहिजे. आता बघा, 1 पेक्षा मोठी असणारी विषम संख्या कोणती आहे, 3, आणि 5 आणि 5 एवढी असणारी 5. म्हणजे 3 आणि 5 हे दोन कशामध्ये असतील, पी या संचामध्ये असतील. आणि म्हणून काय सांगा, पर्याय डी महिरपी कंसात 3 आणि 5 हा याच्यासाठी काय असेल, अचूक पर्याय असेल. आता तिसरा बघा काय सांगितलेलं आहे. तिसरा प्रश्न असा आहे, पी हा 1, 2, 3, 10 पर्यंतच्या संख्या कशामध्ये येतात, पी हा कोणत्या प्रकारचा संच आहे. घटक त्याचे लक्षात घेऊन आपल्याला संचांचे प्रकार विचारले आहेत. बघा पर्याय काय दिले आहेत, रिक्त संच, शांत संच, अनंत संच आणि यापैकी नाही. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये 1 ते 10 घटक आहेत म्हणजे हा निश्चितच रिक्त संच नाही. शांत संच आहे का, तर हो का, तर याच्यातले घटक बघा 1 ते 10च घटक आहेत. घटकांची यादी संपणारी आहे आणि म्हणून पी हा काय आहे, शांत संच आहे. अचूक पर्याय आहे पर्याय बी, काय सांगा, शांत संच. क्रमांक 4. एम संयोग एन बरोबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या घटकांचा संच आहे. आणि एम मध्ये कोणते घटक आहेत, 1, 2 आणि 4. तर पुढील पैकी एन हा संच कोणता. आता लक्षात घ्या, संयोग संच आहे एम संयोग एन. आता एम संयोग एन मध्ये कोणते घटक आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यापैकी बघा एम मध्ये कोणते घटक आहेत, एम मध्ये 1 आहे, एम मध्ये 2 हा घटक आहे आणि एम मध्ये किती आहे, 4 हा घटक एम मध्ये आहे. आता याचा संयोग एवढा होण्यासाठी कमीत कमी हे जे घटक कशामध्ये नाहीयेत, एम मध्ये नाहीत, ते असले पाहिजे. आणि ह्या एम मधले घटक रिपीट झाले तरी चालतील. म्हणजे मला कोणकोणते पाहिजेत बघा, 3, 5 आणि 6 तर पाहिजेच आहे आणि त्याच्यापेक्षा थोडे जास्त असले तरी चालतील. 3, 5, 6 इथे नाहीये, इथे 3 आहे, 5 आहे, 6 आहे. म्हणजे आणि त्याच्यापेक्षा 4 हा एक एक्स्ट्रा घटक आहे, चालेल. आणि म्हणून याचं पर्याय आहे, अचूक पर्याय आहे बी, 3, 4, 5, 6. का, तर या संचातील घटक आणि या संचातील घटक मिळून हा संच काय होत आहे, तयार होत आहे. उपप्रश्न क्रमांक 5. जर पी हा एम चा उपसंच आहे तर पी छेद पी संयोग एम हा पुढील पैकी कोणता संच आहे. आता मला सांगा,
पी हा एम चा उपसंच आहे, याचा अर्थ पी मधील सर्वच्या सर्व घटक कुणामध्ये आहेत, एम मध्ये आहेत. ओके, आता पी छेद पी संयोग, आता पी संयोग एम म्हणजे काय असणार, एमच असणार आहे. म्हणजे आपल्याला पी छेद एम काढायचा आहे. आणि जेव्हा पी हा एम चा उपसंच असतो तेव्हा पी छेद एम किती असतो, पी असतो. आणि म्हणून याचा अचूक पर्याय आहे पर्याय ए, कोणता, पी. म्हणजे पी छेद पी संयोग एम म्हणजेच काय असेल, पी. आता उपप्रश्न क्रमांक 6, पुढील पैकी कोणता संच रिक्त संच आहे. रिक्त संच म्हणजे काय, रिक्त म्हणजे रिकामा, ज्याच्यात एकही घटक नाही. आता बघूया, समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच. आता लक्षात घ्या, समांतर रेषा कोणत्या, की ज्या एकमेकांना छेदतच नाही, म्हणजे त्यांच्या छेदनबिंदूमध्ये एकही बिंदू नाही किंवा त्यांना छेदनबिंदूच नाहीये. म्हणजे हा झाला रिक्त संच. आणि म्हणून अचूक पर्याय काय असेल, ए. आपण उरलेले पर्याय पण बघूया. सममूळ संख्यांचा संच. सममूळ संख्या कोणत्या, दोन्ही सममूळ संख्या आहे, म्हणजे हा रिक्त संच नाही. 30 पेक्षा कमी दिवस असणाऱ्या इंग्रजी महिने. आता इंग्रजी महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे 30 पेक्षा कमी असणारे महिना एकच महिना आहे. 30 पेक्षा कमी म्हणालो मी, फेब्रुवारी महिना. एकतर 28 तरी असतील किंवा लीप वर्ष असेल तर 29. याच्यामध्ये सुद्धा एक घटक आहे, म्हणून हा रिक्त संच नाही. पी हा अशा सर्व एक्सचा संच आहे की एक्स ही पूर्णांक संख्या आहे, अशी पूर्णांक संख्या वजा 1 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान. वजा 1 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान असणारी पूर्णांक संख्या म्हणजे 0. आणि 0 हा या संचाचा एक घटक आहे, म्हणून हा रिक्त संच नाही. म्हणून अचूक पर्याय कोणता, ए, समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच. प्रश्न क्रमांक 2, पुढील उपप्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. 1. पुढीलपैकी कोणता समूह संच आहे. ए, इंद्रधनुष्यातील रंग. बी, शाळेच्या आवारातील उंच झाडे. सी, गावातील श्रीमंत लोक. आणि डी, पुस्तकातील सोपी उदाहरणं. ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमके सांगता येतात त्या समूहांना संच म्हणतात. म्हणून इथे पर्याय ए हा अचूक पर्याय आहे, कारण इंद्रधनुष्यातील रंग तांबडा, नारिंगी, पिवळा, निळा, हिरवा, पारवा आणि जांभळा असे 7 रंग निश्चितपणे सांगता येतात. म्हणून ए, इंद्रधनुष्यातील रंग हा समूह संच आहे. प्रश्न 2, नैसर्गिक संख्या संच एन आणि पूर्ण संख्या संच डब्ल्यू यांचा छेदसंच हा संच पुढीलपैकी कोणता असेल. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3 अनंतापर्यंतची संख्या. पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3 अनंतापर्यंतच्या संख्या. त्याच्यामधलं 1, 2, 3 अनंतापर्यंतच्या संख्या दोन्ही संचामध्ये सामायिक आहेत. आणि म्हणून अचूक पर्याय आहे ए, महिरपी कंसात 1, 2, 3 अनंतापर्यंत. उपप्रश्न 3, पी हा अशा सर्व एक्सचा संच आहे की एक्स हे इंडियन या शब्दातील अक्षर आहे, तर पी हा संच यादी पद्धतीने पुढीलपैकी कोणता. आता इंडियन या शब्दामध्ये आय, एन, डी आणि ए अशी 4च अक्षर आहेत. आणि म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय बी, महिरपी कंसात आय, एन, डी, ए. जर टी बरोबर महिरपी कंसात 1, 2, 3, 4, 5, एम बरोबर महिरपी कंसात 3, 4, 7, 8, तर टी संयोग एम बरोबर किती. संयोग संच म्हणजे काय, तर टी या संचातील घटक आणि एम या संचातील घटक दोन्ही संचातील घटक मिळून जो नवीन संच तयार होईल त्याला टी संयोग एम असे म्हणतात. आणि म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय सी, महिरपी कंसात 1, 2, 3, 4, 5, 7 आणि 8. एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात, 43 लोक फ्रेंच बोलतात,
हे 100 लोक इंग्रजी व फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात, तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात, किती लोक फक्त फ्रेंच बोलतात आणि किती लोक इंग्रजी व फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात. आता उदाहरण वाचल्यानंतर काय लक्षात येतं आपल्याला? 72 लोक काय करतात? इंग्रजी भाषा बोलतात. समजा असं म्हटलं ई हा इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांचा संच आहे, म्हणजे ई संच ई यामधील घटकांची संख्या किती आहे? 72. एफ हा फ्रेंच भाषा बोलणाऱ्या लोकांचा संच आहे. फ्रेंच भाषा बोलणारी किती लोक आहेत? 43. म्हणजे एन ऑफ एफ, एफ मधील घटकांची संख्या किती आली? 43. 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा, एक तर इंग्रजी तरी बोलतात, फ्रेंच तरी बोलतात किंवा दोन्ही बोलतात, असे किती आहेत? 100. म्हणजे एन ऑफ ई संयोग एफ, ई आणि एफ च्या संयोग संचामध्ये किती घटक आहेत? 100 आहेत. आपल्याला सूत्र माहिती आहे, ई संयोग एफ मधील घटकांची संख्या बरोबर ई मधील घटकांची संख्या संच एफ मधील घटकांची संख्या बेरीज करायची वजा ई छेद एफ मधील घटकांची संख्या. ई संयोग एफ किती आहे? 100. ह्याच्यामध्ये किती आहेत? ई मध्ये 72, एफ मध्ये किती आहेत? 43 वजा छेद संचामध्ये त्याच्या किती घटक आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत? काढायचे आहेत. म्हणजेच ई छेद एफ मधील घटकांची संख्या बरोबर या दोघांची बेरीज किती आली बघा? 5 7 4 11, 111 वजा 100. म्हणजे 15 लोक अशी आहेत की जे फ्रेंच भाषा पण बोलतात आणि इंग्रजी भाषा सुद्धा बोलतात. आपल्याला काय सांगितलंय? फक्त इंग्रजी भाषा बोलणारे लोक. आता फक्त इंग्रजी भाषा बोलणारे लोक म्हणजे कोण? इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या संख्येमधून दोन्ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या आपण काय करणार? वजा करणार. इंग्रजी भाषा बोलणारे लोक किती आहेत? 72. त्याच्यातून दोन्ही भाषा बोलणारे किती आहेत? 15. म्हणजे किती झाले? 57 लोक फक्त इंग्रजी भाषा बोलतात. आता फक्त फ्रेंच भाषा बोलणारे लोक किती? त्यासाठी फ्रेंच भाषा बोलणाऱ्या लोकांमधून दोन्ही भाषा बोलणारी लोक वजा करूया. फ्रेंच भाषा किती बोलतात? 43 जण वजा 15 म्हणजे किती? 28 लोक अशी आहेत की जी फक्त फ्रेंच भाषा बोलतात. प्रश्न 4. पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली व प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यापैकी 25 झाडे दोघांनीही मिळून लावली, तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली? आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलंय बघा? पार्थने 70 झाडं लावलेली आहे. आता मी असं म्हटलं, समजा पी हा पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात लावलेल्या झाडांचा संच आहे. म्हणजे एन ऑफ पी किती येणार? 70, कारण पार्थने 70 झाडं लावली. क्यू हा प्रज्ञाने वृक्ष संवर्धन सप्ताहात लावलेल्या झाडांचा संच आहे. प्रज्ञाने 90 झाडं काय केलेली आहेत? लावलेली आहेत. म्हणून एन ऑफ क्यू किती आलं? 90. पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी एकत्र किती झाडं लावली? 25. दोघांनी एकत्र लावलेली आहेत ती, म्हणजे त्यांचा छेद संच म्हणजे पी छेद क्यू मधील घटकांची संख्या किती आली? 25. आपल्याला काय करायचं आहे? पार्थ आणि प्रज्ञा यांनी मिळून एकूण किती झाडं लावलेली आहेत ती काढायची आहे. म्हणजेच काय? प्रज्ञाने लावलेली झाडं किंवा पार्थने लावलेली झाडं किंवा दोघांनी मिळून झाडे लावलेली झाडं, या सगळ्यांची बेरीज कसे काढणार? सूत्र काय आहे? पी संयोग क्यू काढायचा आहे. पी मधील घटकांची संख्या अधिक क्यू मधील घटकांची संख्या वजा छेद संचातील घटकांची संख्या. पी मधील घटकांची संख्या 70
अधिक क्यू मधील घटकांची संख्या 90 वजा छेदसंचामध्ये किती आहेत 25, 70 आणि 90 किती झाले 160 वजा 25 म्हणजे किती झाले 135. आणि म्हणून पार्थ व प्रज्ञा यांनी मिळून एकूण लावलेली झाडे बरोबर पी संयोग क्यू मधील घटकांची संख्या म्हणजे त्यांनी किती झाडं लावली 135 झाडं लावली. 5 बघा, जर ए मधील घटकांची संख्या 20 आहे, संच बी मधील घटकांची संख्या 28 आहे, ए संयोग बी मधील घटकांची संख्या 36 आहे, तर ए छेद बी मधील घटकांची संख्या काय करायची आहे काढायची आहे. आणि पहिल्यांदा आपल्याला सूत्र माहित पाहिजे. काय सूत्र आहे ए संयोग बी संचातील घटकांची संख्या बरोबर संच ए मधील घटकांची संख्या अधिक संच बी मधील घटकांची संख्या वजा ए छेद बी संचातील घटकांची संख्या. आता ए संयोग बी मधील घटकांची संख्या किती दिलेली आहे 36 बरोबर ए मधील घटकांची संख्या 20, बी मधील घटकांची संख्या किती आहे 28, ए छेद बी मधील घटकांची संख्या काय करायची आहे काढायची आहे 36 बरोबर 48 वजा ए छेद बी, हे वजा 1 छेद बी इथे आणले तर काय होते अधिक ए छेद बी म्हणजे ए छेद बी बरोबर 48, हे वजा 36 तिकडे गेले 36 तिकडे नेले वजा 36 आणि म्हणून ए छेद बी मधील घटकांची संख्या किती येईल 12. प्रश्न क्रमांक 6. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे, 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे, 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही पाळले आहे, तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही. काय दिलंय फक्त कुत्रा पाळणारे विद्यार्थी किती आहेत 8, फक्त मांजर पाळणारे किती आहेत 6, कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळणारे किती आहेत 10, एकूण विद्यार्थी किती आहेत 28. आता समजा ए हा कुत्रा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. आता ए मधील घटकांची संख्या कशी येईल बघा, नंबर ऑफ ए बरोबर फक्त कुत्रा पाळणारे अधिक कुत्रा व मांजर दोन्ही पाळणारे विद्यार्थी म्हणजे एन ऑफ ए ची किंमत 8 अधिक 10 बरोबर 18. समजा बी हा मांजर पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे, मग बी मधील घटकांची संख्या कशी काढणार, नंबर ऑफ बी बरोबर फक्त मांजर पाळणारे अधिक कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळणारे म्हणजे 6 आणि अधिक 10 बरोबर किती आले 16. आता आपण काढूया की कुत्रा असेल किंवा मांजर असेल काहीतरी पाळणारे विद्यार्थी म्हणजेच काय नंबर ऑफ ए संयोग बी. काय सूत्र आहे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ ए किती आहे 18, नंबर ऑफ बी किती आहे 16, 18 अधिक 16 वजा ए छेद बी मध्ये किती आहे 10, 34 वजा 10 किती आले 24 विद्यार्थी. म्हणजे 24 विद्यार्थी असे आहेत एकतर ते कुत्रा तरी पाळतात, मांजर तरी पाळतात किंवा दोन्ही पाळतात. आपल्याला काय काढायला सांगितलंय कुत्रा किंवा मांजर काहीही न पाळणारे. मला कुत्रा व मांजर यापैकी काहीही न पाळणारे विद्यार्थी म्हणजे कोण, एकूण विद्यार्थ्यांमधून कुत्रा किंवा मांजर यापैकी काहीतरी पाळणारे जे विद्यार्थी आहेत 24 ते वजा केले 28 वजा 24 बरोबर 4 विद्यार्थी कुत्रा किंवा मांजर यापैकी काहीही पाळत नाहीत. प्रश्न 7. पुढील प्रत्येक उदाहरणांतील संचाचा छेद संच
वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचं आहे. संच ए मध्ये कोणते घटक आहेत बघा, 3, 4, 5, 7. संच बी मध्ये 1, 4 आणि 8. या वर्तुळाच्या सहाय्याने संच ए दाखवलेला आहे. या वर्तुळाच्या सहाय्याने मी संच काय केलेला आहे, बी दाखवलेला आहे. छेदसंच म्हणजे काय, दोन्ही संचामध्ये असणारे सामायिक घटक. आता बघा 4 संच ए मध्ये सुद्धा आहे आणि 4 संच बी मध्ये आहे. आणि म्हणून संच ए आणि संच बी यांच्या छेद संचामध्ये, आता छेद संच म्हणजे कोणता, हा भाग जो आहे ना तो झाला छेद संच. आणि त्याच्यामध्ये कोणता घटक असणार आहे सांगा, फक्त 4. आता उरलेले हे घटक ए मधले इथे लिहायचे 3, 5, 7. हे काय झालं, 3, 4, 5 आणि 7. संच बी मध्ये या वर्तुळात असणारा हा 4 आहे, तो छेदामध्ये आहे. राहिले कोणते, 1 आणि 8. दुसरं उदाहरण बघा. पी बरोबर महिरपी कंसात ए बी सी ई आणि एफ. क्यू बरोबर महिरपी कंसात एल एम एन ई आणि बी. हा संच पी आहे. या वर्तुळाने दर्शवलेला संच क्यू आहे. सामायिक अवयव कोणते आहेत बघा, तर बी हा सामायिक आहे. बघा आहे का दोघांमध्ये. आणि कोणता आहे, ई हा घटक सामायिक आहे. ए छेद बी म्हणजे हा भाग. हे सामायिक घटक जे आहे ते या भागात लिहायचे. कोणकोणता आहे, बी आणि कोणता आहे, ई. उरलेले घटक इथे या बाजूला लिहायचे, पी मधले. क्यू मधले या बाजूला लिहायचे. कोणते उरले बघा, ए सी एफ. ए सी एफ. क्यू मधले उरलेले एल एम एन. एल एम एन. प्रश्न तिसरा. एक्स हा अशा सर्व एक्सचा घटक आहे की एक्स ही 80 ते 100 दरम्यानची मूळ संख्या आहे. वाय हा अशा सर्व वायचा संच आहे की वाय ही 90 ते 100 मधील काय आहे, विषम संख्या. आधी लक्षात घ्या, हे गुणधर्म पद्धतीने दिले. आपण पहिल्यांदा यादी पद्धतीने लिहून घेऊया. 80 ते 100 मधल्या मूळ संख्या म्हणजे ज्यांना 1 आणि त्याच संख्येने पण कोणत्या, 80 ते 90 यांच्या दरम्यानच्या. कोणती आली, 83, 89, 93, 97. वाय वाय काय आहे, 90 ते 100 मधील विषम संख्या. 90 पेक्षा मोठ्या, 100 पेक्षा लहान. विषम संख्या कोणत्या, 91, 93, 95, 97 आणि 99. हा एक संच झाला, हा वाय संच झाला. हा म्हणजे त्यांचा छेदसंच. छेदसंच म्हणजे काय, सामायिक घटक. आता दोघांमध्ये सामायिक कोणते आहेत बघूया. तर या दोघांमध्ये सामायिक आहे 93 आणि 97. मग 93 आणि 97 मी इथे लिहिले. हे 93 आणि 97 एक्स मध्ये सुद्धा आहेत. हे 93 आणि 97 वाय मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे ते एक्स छेद वाय मध्ये आले. उरले एक्स मधले कोणते उरले आहेत, 83 आणि 89. इथे आला 83, 89. आता वाय मधले कोणते बघा, 93 आणि 97 सोडून कोणते उरले, 91, 95, 99. 91, 95, 99. अशा प्रकारे आपण वेन चित्राच्या साह्याने हे छेदसंच काय केले आहेत, दाखवले आहेत. प्रश्न 8. पुढील पैकी कोणते संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. जेव्हा एखाद्या संचातील सर्वच्या सर्व घटक हे दुसऱ्या संचात असतात तेव्हा पहिला संच हा दुसऱ्या संचाचा काय असतो, उपसंच असतो. आता बघा कोणते दिलेत संच. एक्स हा सर्व चौकोनांचा संच आहे. वाय हा सर्व समभुज चौकोनांचा संच आहे.
एस हा सर्व चौरसांचा संच आहे, टी हा सर्व समांतरभुज चौकोनांचा संच आहे आणि व्ही हा सर्व आयतांचा संच आहे. आता लक्षात घ्या, सर्व समभुज चौकोनांचा संच हा चौकोनाच्या संचामध्ये येणार, म्हणजे वाय हा कुणाचा उपसंच आहे, एक्सचा. सर्व चौरसांचा संच याच्यातील घटक आहेत ते सर्व चौकोनांचा संच त्याच्यामध्ये येणार, म्हणजे एस हा सुद्धा कुणाचा उपसंच आहे, एक्सचा. टी काय आहे, सर्व समांतर चौकोन म्हणजे ते सुद्धा चौकोनच झाले ना, म्हणजे टी हा सुद्धा एक्सचा उपसंच आहे. सर्व आयतांचा संच हा सुद्धा सर्व चौकोनांचा संच यांचा काय असणार आहे, उपसंच असणार आहे. म्हणजे हे वाय, एस, टी आणि व्ही हे चारही एक्स चे काय आहेत, उपसंच आहेत. आता बघा, सर्व समभुज चौकोन हे समांतरभुज असतातच, त्यामुळे वाय हा कुणाचा उपसंच आहे, टीचा. सर्व चौरस हे सुद्धा काय आहेत, समांतरभुज आहेत, त्यामुळे एस हा सुद्धा कुणाचा उपसंच आहे, टीचा. सर्व आयत हे सुद्धा काय आहेत, समांतरभुज आहेत, त्यामुळे व्ही हा सुद्धा टीचा उपसंच आहे. आता बघा, सर्व चौरस हे सर्व समभुज चौकोन पण आहेत, म्हणजे एस हा कुणाचा उपसंच आहे, वायचा. आणि सर्व चौरस हे आयत सुद्धा आहेत आणि त्यामुळे एस हा कुणाचा उपसंच आहे, व्हीचा उपसंच आहे. प्रश्न क्रमांक 9, जर एम हा कोणताही एक संच आहे तर एम संयोग फाय, फाय म्हणजे रिक्त संच, बरोबर किती, एम छेद फाय बरोबर किती. आता लक्षात, संयोग म्हणजे काय, तर सर्व घटक एकत्र केले. आता लक्षात घ्या, आपल्याला करायचं आहे एम संयोग फाय, म्हणजे काय करणार आपण, एम मधील घटक आणि फाय मधील घटक एकत्र करणार. आता फाय मध्ये कोणताच घटक नाहीये, याचा अर्थ एम संयोग एम मध्ये एम मधील घटक आणि फाय मधील घटक, फाय म्हणजे काहीच नाही, कोणताच घटक नाही, म्हणजे या दोघांचा संयोग म्हणजेच काय असेल, संच एम असेल, म्हणजे संच एम मधील घटकांची संख्या असेल. आता दुसरं करायचं आपल्याला, एम छेद फाय, छेदचा अर्थ काय होतो, दोघांमध्ये सामायिक, एम मध्ये सुद्धा असणारे आणि फाय या रिक्त संचामध्ये सुद्धा असणारे. आता रिक्त संचामध्ये तर काहीच घटक नाहीत, म्हणजे दोघांना सामायिक असणारे सुद्धा एकही घटक असणार नाही, म्हणजेच एम छेद फाय किती असणार आहे, रिक्त संच फाय असेल. प्रश्न क्रमांक 10, सोबतची ही जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीवरून विश्व संच यू, संच ए, संच बी, संच ए संयोग बी, संच ए छेद बी काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता विश्व संच म्हणजे काय, तर हा झाला विश्व संच यू. या चौकोनाच्या आत जेवढे सगळे घटक आहेत ते विश्व संचातील घटक. मग आता विश्व संच यू मधील घटक कोणते बघा, हे वर्तुळामध्ये आहेत, या बी या संचामध्ये आहेत, 1 आणि 5 हे दोन्ही मध्ये आहेत, त्या सगळ्यांमधले आणि बाहेर असणारे सुद्धा. यादी करूया आपण त्यांची, बघूया. 1 आहे, 2, 3, 5, 7, 8, 9, 10, 11, 13, हा 4 राहिलाय बघा, 4. क्रम कसाही लिहिला तरी चालेल, फक्त सगळे घटक आले पाहिजेत. बघूया किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. आता संच ए मध्ये कोणते घटक आहेत बघा. संच ए म्हणजे या वर्तुळामध्ये असणारे घटक कोणते येणार बघा, 1, 2, 3, 5 आणि 7. संच बी मध्ये असणारे घटक म्हणजे या वर्तुळाच्या आत असणारे
कोणते आहेत बघा, 1, 5, 8, 9 आणि 10. ए संयोग बी, ए संयोग बी म्हणजे काय, तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, या सगळ्यांमध्ये ए मध्ये पण असणारे आणि बी मध्ये पण असणारे. पण लक्षात घ्या 1 आणि 5 हे घटक ए मध्ये पण आहेत, बी मध्ये पण आहेत, त्याची पुनरावृत्ती करायची नाही. मग ए संयोग बी काय, 1, 2, 3, 5, 7, 8, 9 आणि 10. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 ही घटकांची संख्या मोजतोय मी. ए छेद बी. ए छेद बी म्हणजे काय, तर ए मध्ये सुद्धा आहेत आणि बी मध्ये सुद्धा आहेत. बघा आता ए मध्ये आहे 5, इथे पण 5 आहे, इथे 1 आहे, इथे पण 1 आहे. ए आणि बी दोघांमध्ये असणारे 1 आणि 5 हे काय झाले, ए संयोग ए छेद बी मधील घटक आहेत. एक स्वल्पविराम 5. प्रश्न क्रमांक 11. जर संच ए मधील घटकांची संख्या किती आहे, 7. संच बी मधील घटकांची संख्या 13. ए छेद बी मधील घटकांची संख्या 4 आहे, तर ए संयोग बी मधील घटकांची संख्या काय करायची आहे, काढायची आहे. आता संच ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या काढण्यासाठी सूत्र काय आहे, ए मधील घटकांची संख्या अधिक संच बी मधील घटकांची संख्या वजा ए छेद बी मधील घटकांची संख्या. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर संख्या 7. संच बी मधील घटकांची संख्या 13. छेद संचातील घटकांची संख्या 4. 7 आणि 13 बेरीज किती आली, 20 वजा 4 बरोबर 16. म्हणजे संच ए संयोग बी मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या किती आली, 16. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 पूर्ण सोडवलेला आहे. त्याची उजळणी करा. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारायला हरकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल सुद्धा कमेंट करा. माझा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.